तर मी वैष्णवी पवार तुमचं सर्वांचं चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत। तर मंडळी, आज आहे चौथा श्रावण सोमवार। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करते महादेवाची संपूर्ण पूजा, अभिषेक आणि शिवमूर्त। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, फायनली मी निघले आता मंदिरात जाण्यासाठी। बघा, वरतून पाऊस चालू होता आणि खाली सुद्धा खूप जास्त चिखल होता आणि तुम्ही बघू शकता वातावरण सुद्धा किती रमणीय आहे। फायनली मी आलेले आहे महादेवांच्या मंदिरात। तर मंडळी, ब्राह्मण सुद्धा आलेले आहेत। तर चला लगेच पूजाला सुरुवात करूया। नेत्र स्पर्शनम आरंभकाल हातुळात आरंभकाले निर्वेणस्तु श्रीमन्महागणाधिपते नमः। इष्टदेवता ब्रह्मा, कुलदेवता ब्रह्मा, स्थानदेवता ब्रह्मा, ग्रामदेवता ब्रह्मा, वास्तुदेवता ब्रह्मा, मातृपितृगमलाभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः। सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। समोकस्य एकदन्तस्य कपिलो जगतका लंबोदर्श विकटो विघ्नाशो गणाधिपादं भजत गणाध्यक्षो बालचन्द्रो गजानना द्वादशेत्तानमन्य पठितुद्धारं विवाहे प्रवेशं संग्रामे संकटेशैव विघ्नदर्शन जाते शुक्लांबरं धरं देव शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यात् सर्वविघ्नोपशान्ते। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वदा सर्वकार्येषु नास्ति मङ्गलम्। ईशां प्रजस्तु भगवान् मङ्गलायतनो हरि तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं देवलं तदेव लक्ष्मीपतिवंशात्मरामिलाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराया। ईशामिन्द्रश्यामरुद्रस्वजनार्दना विनायकं गुरुभानु ब्रह्मा विष्णु महेश्वरं सरस्वती प्रणवाद्यं सिद्धं पूजितं सुरासुरे सर्वे गणाः श्रीगणाधिपतिर्वा प्रयस्तिदेवा सिद्धेषां ब्रह्मेशां जनार्दना। आपल्या उजव्या हातात पाणी घ्या, त्याच्या हातात हात लाव, त्याच्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू अक्षर टाकून घ्या। श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञाप्रवर्तमानस्य ब्रह्मणे द्वितीय प्रारब्धे सुधीश्वेश्वराग्रे संतरे कलियुगे कलित संचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बोद्वीपे दण्डकारणे देशे गोदावरी यात्रे दक्षिणेत्तरे शालिवांशके 1947 विष्णु विश्वावसुनाम संवत्सरे महामंगलप्रदमासोत्तमे मासे पुण्य पवित्र मासे श्रावण मासे कृष्णपक्षे अद्य दिलो नवमी सोमवासरे शुभ नक्षत्रे शुभ योगी शुभकर्ण शुभमंगल विष्णुकायां शुभ पुण्य दिलो पडतो मम आत्मना मति स्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम अकस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थम सकल दुरित दोष शमनार्थम मनोवांछित कामना सिद्ध्यर्थम अद्य दिने मम कृषि क्षेत्रे शिवशंकर उमा महेश्वर पार्वती परमेश्वर नंदिकेश्वर शिवगणेश्वर महादेव देवता प्रीत्यर्थम यथा ज्ञानेन यथा मिलतो पंचोपचार द्रव्ये ध्यान वाहनादि पंचोपचार षोडशोपचार अभिषेक आरती बिल्वदल अर्चन नैवेद्य पूजा। हातातलं पाणी सोडून द्या समोर। पूजा पूजनाचं महम करायचे। पुन्हा थोडंसं पाणी हातात घेऊन सोडून द्या। आता तुमच्या समोर जी सुपारी ठेवलेली तांदळावरती त्या सुपारीला 2 दाणे तांदळाचे अक्षत व्हा। सिद्धिजंगल मुहूर्त देवता धन्मा स्वाण बंधून समर्पयामी। अक्षत वाहिली, थोडंसं पाणी घाला, दूध घाला, पुन्हा चांगलं पाणी घाला। पहिले पाणी घाला। सिद्धिजंगल मुहूर्त देवता धन्मा शुद्धोद स्नानं समर्पयामी। पंचामृत स्नानं समर्पयामी। पुन्हा चांगलं पाणी घाला। पंचामृत स्नानानंतरचे शुद्धोद स्नानं समर्पयामी। गंध लावा, त्या गण राहायला। श्रीखंडम चंद्रम दिव्यम गंडाद्य समनोहरम विलेपरम सरस्वत्या परिपन्नम निजानमिम। एक एक फूल वहा। ऋतुकालो गो पुष्पाणि पंतम समर्पयामी। गणपतीच्या समोर थोडीशी साखर ठेवा, तिला पाणी फिरवा। आहारमक्त भोज्यंच नैवेद्यम प्रतिग्रह्यताम। ओम प्राणाय स्वाहा प्राणाय
गणायस्व उदानायस्व समानायस्व पूर्णब्रह्मणीन्मा नैवेद्यम समर्पयामि अभ्यक्षरम वृक्षरम समर्पयामि करोड्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि नमस्कार करायचा नमस्कारम करून जन्म वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आता त्या दिव्याला विसरून हळदी कुंकू त्या दिव्याला हळदी कुंकू लावले. भोदीप ब्रह्मरूपस्य ज्योतिष्या प्राभ्रव्या यावत् तुझ्या समर्पित सत्तो स्थिरव दीपराज देवता बिंबा नमस्कारम करोमि. एक फूल होऊन द्या ऋतुकालो जो पुष्प आणि बंधम समर्पयामि. एक फूल हळदी कुंकवात बुडवायचं, अक्षत हातात घ्यायची, सूर्यनारायणाला लावायची. ब्रह्मा मुरारी शुभ्रांतकारी भानिस्तुतो सुम्नोपदश्य गुरुश्च शुक्रो शनि राहू केतु सर्वे ग्रहा शांतकरा भवन्तु. आता तुमच्या समोर जो तांब्या ठेवलेला आहे त्या तांब्याच्या खाली 2-2 दाणे तांब्याचे ठेवा. आता तांब्याचं झाकण ठेवा. त्याला शस्त्रमुखे विष्णुकंठे समस्थिता मुले तत्व सुत ब्रह्मा मध्ये मात्रणा स्वतः कुक्कुट पांढरा सप्तदीपा वसुंधरा ऋग्वेदा यजुर्वेदो सामवेद तरुणांगे जसैका सर्वे ग्रंथ समस्थिता सगळ्यांचे सर्व शांती भेटी घेतात आयंत देते जपे शेकार का गंगे जमुनेचे गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू गावरे जलक्ष्मी चंद्रगंगू वरुणा देवता बिन्मा. त्या तांब्याला 4 दिशेला गंध लावा. पहिले पूर्वेला, मग दक्षिणेला, मग पश्चिमेला, मग उत्तरेला. पूर्वे ऋग्वेदाय नमः, दक्षिणे यजुर्वेदाय नमः, पश्चिमे सामवेदाय नमः, उत्तरे अथर्ववेदाय नमः. एक फूल हळदी कुंकामध्ये बुडवून मध्ये पाण्यात सोडून द्या. साखर पाण्यात सोडा. त्या तांब्यातलं पाणी बोटानं त्याच्या होती फिरवा. असं फिरवायचं आपण पाहिजे. हात जोडा. सलशस्त्रमुखे विष्णुकंठे समस्थिता मुले तत्व सिद्ध ब्रह्मा मध्ये मात्रणा स्वतः सागर सप्तदीप वसुंधरा ऋग्वेदा सामवेद तरुणा अंगी त्रिनेता सर्वे कलशस्त्री समस्थिता शांती भेटी करता आयंत देते का गंगे जमुने शैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू गावरे जलक्ष्मी चंद्रगंगू. त्या तांब्याला नमस्कार करा. नमस्कारम करोमि. आता 2-2 दाणे तांब्याचे महादेवाला वाहा. बंधन समर्पयामि. थोडं पाणी घालून महादेवाला स्वच्छ धुवून काढा. दया दुधाचं हातामध्ये घ्या. तसं तुम्ही लक्ष साबण लावता अंगाला, काय काय लावता आंघोळीच्या वेळेस, ते सगळं तसं महादेवाचं पंचामृत म्हणजे साबण आहे. थोडंसं राहू द्यायचं फक्त, बाकी सगळं तोडून काढा. ओम आपायस्य समेतेशदा सोमव्रत्न भवावाजस्य संगते कामधेनो समुदुतम देवर्षी पितृरतिदम पयो ददामि देवेश स्नानार्थे प्रतिग्रह. सगळीकडून टाका, थोडं टाका. आपल्याला अभिषेकाला पाणी लागणार पुन्हा. माझ्याला एक बेलाच पान व्हा. त्रिजलम ते गुणाकारम ते जंतम ते जंडव संवारम. एक बेलपत्र शिवार्पणमस्तु. एक फुल व्हा. महादेवाच्या समोर थोडीशी साखर ठेवा. औषधः शर्करा अखंड खाद्य नैवेद्यम समर्पयामि. ओम प्राणाय स्वापानाय स्व. पाणी फिरवा त्याला बोटानं. ओम प्राणाय स्वापानाय स्व गणास्व उदानाय स्व समानाय स्व पूर्णब्रह्मणीन्मा नैवेद्यम समर्पयामि अस्तोत्रम वृक्षरम समर्पयामि करोड्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि नमस्कारम करोमि. वाहिलेलं बेलाचं पान घ्या हातात, लावा, दोन्ही डोळ्याला लावा. नाकान त्याचा वास घ्या, बाजूला ठेवून द्या. खाली ठेव. आता पुन्हा एक बेल फुल व्हा. गळतीत पाणी टाकून घ्या. क्षमता शीतमेव जलम करता शीतमेव जलम धरता शीतमेव जलम हरता त्वमेव सर्वं कलमाद्वैतं रूपमस्मि सत्यमस्मि अवत्वमाम् अवक्तरम् अवतुतरम् अवदातरम् अवदातरम् सर्वानुचारं शिशुमपश्चात् पुरस्तुतोत्तरतदोच्यतदौचूर्वतवादतत् सर्वतो मां पायपसन्ततं वाङ्मसञ्चिन्मे त्वं ब्रह्ममातं सच्चिदानन्दादितिः तं प्रत्यक्षं ब्रह्मासि तं ज्ञानविज्ञानमसि सर्वं जगतं तत्त्वं जयते सर्वं जगतं तत्त्वस्यति सर्वं जगन्तलमेश्वरि सर्वं जगन्ते प्रत्यक्षं ममं न पारन्ते परमविदिशो यद्य सदृशे ब्रह्मादीनामपि तत्सन्नासैराधवाच सर्वं
आदितबन्धानां त्वजमय महावाङ्मनसरतव्यावृत्तान्त्यकिलम्बिदत्तैषद्यवितकसस्तुतकरगतिपदे सर्वादिपदनमस्मृतं मम देवतानि गुणकलिर्गुण्यन्ति हरि ओम दीर्घा पुरुषा सहस्रपादशांगुलम पुरुषम एकदम सर्वदम जितवामृतम श्रीजान जयसन्ने दिनातिरोधि समय मत जांशु पुरुषा पादु विश्वाभूतानि त्रिपाद संततं त्रिपाद देवपुरुषा पादु सर्वपुरुषा विराजो आदि पुरुषा सदा तत्तेष पश्यत् विमोदपुरा यत् पुरुषे नविका देवजन्मसंतावसकबन्त्यात्मूर्ति स्वस्ति न इंद्रो दशवाः स्वस्ति न पूर्वा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दु ओम शांति 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 शांतिरमृतमृतवेक्षितो पार्वती पदे हर 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 महादेव। श्रीगंडम चंदनम दिव्यम गंडाद्य सुमनोहरम विलेपनम सुपिष्टो परमेष्ठितो विजयते गोपाल चूडामणि। आता महादेव अक्षत व्हा। नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय शिवाय ओम नमः 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 शिवाय ओम शिवमूठ आणलेली शिवमूठ होऊन घ्या शिवमूठ पार्वती पते हर 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 महादेव। आता आपले सगळे फुलं व्यवस्थित वाहून घ्या। ऋतुकालो द्वौ पुष्पाणि पन्तं समर्पयामि। वाहून घ्या। आता नंदीला थोडं पाणी घालून घ्या। नंदीला गंधाक्षत लावा, फूल बहा। नंदिकेश्वर देवता घेऊन शुद्धो स्नानं समर्पयामि। काही खाली ठेवा, वर नाही बसत तर खाली ठेवा। मंगलम भगवान विष्णु मंगलम गणध्वजा मंगलम पुंडलीकाक्षो मंगलाय तनु हरि सुरता दुःखहर्ता वार्ता विघ्नाति निर्वी पूर्वी प्रसादिवाति सर्वांगी सुंदर वरसेंदुराति कंठे केमाळो भीमाळ मुक्तापवाति। जय देव जय मंगलमूर्ति हो श्री मंगलमूर्ति सर्व त्रैमान स्नानेव त्रैमान कामना पूर्ति। जय देव रत्न गच्छा पारा सुधोरी गोरा चंदना जीवते गंधम केशरा हिरे मुक्ता शोभा चंदन देने पूरे चन्नी आगरिया। जय देव जय मंगलमूर्ति हो श्री मंगलमूर्ति सर्व त्रैमान स्नानेव त्रैमान कामना पूर्ति। जय देव लंबोदरी काम गंगारंजना
आरती होती जागा आरती घरात असताना आरती होती थोडं पाणी फिरवा. शीतलेकनम देवतानामुंदनम आरती द्या. देवतानामुंदनम सगळ्या तुम्ही स्वतः आरती घ्या. आत्मानंदनम गुरु आनंद आहेत सगळ्याला आरती द्या. हातात थोडसे अक्षताने फूल घ्या. पुष्पांजलि ही तुम्हार्पितो महादेव सदया दया पार्वती परमेश्वर सदया सोपती वंदन करण्यास मूर्ती द्यावी हृदया भाविक जन हे आनंदाने नमिती तव पायी दयाळा नमिती तव पायी धन्यमानिती ते आपल्याला संशय मुळे नाही. पुष्पांजलि ही तुम्हार्पितो महादेव सदया दयाळा महेश्वर सदया सोपती वंदन करण्यास मूर्ती द्यावी हृदया दीन दयाळा आम्ही लेखन शरण तुम्हा आलो दयाळा शरण तुम्हा आलो भक्ती प्रेमे पुष्पांजली वाहनास सजलो पुष्पांजली तुम्हार्पितो महादेव सदया दयाळा महेश्वर सदया सोपती वंदन करण्यास मूर्ती द्यावी हृदया ओमी मन पुष्पांजली समर्पयामी. फायनली पूजाभिषेक झालेला आहे. पूजाभिषेक झाल्याच्या नंतर फायनली आम्ही निघलो घरी जाण्यासाठी. पावसात कुठं पडतो. तर बघा फायनली आम्ही आलो घरी आल्याच्या नंतर आद्विका झोपेतून उठलेली होती आणि मस्त खेळत होती. तर चला इथेच भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.